केदारनाथ एक असं ठिकाण जिथं गेल्यानंतर साक्षात स्वर्गाची अनुभूती येते. मंडळी, आपल्यापैकी सर्वांनाच आयुष्यात किमान एकदा तरी केदारनाथला जाऊन बाबा केदारनाथांचं दर्शन घेण्याची मनापासून सर्वांची इच्छा आहे. त्यातल्या काही जणांची इच्छा पूर्ण झालेत आणि काही जण अजून थांबलेत. जी लोक थांबलेले आहेत त्यांचं वन ऑफ द मोस्ट रिझन आहे थांबण्यापाठी मागचं की फायनान्शियल इश्यूज आहेत, बजेट नाही आहे. तर या सर्वांसाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. मी सुद्धा तुमच्यापैकीच एक होतो आणि मी सुद्धा भरपूर दिवस वेट केलं आणि फायनली मला दर्शन हे झालेलं आहे बाबाजींचं. आणि केदारनाथांचं जे दर्शन मी केलेलं आहे हे एकदम बजेटमध्ये केले आणि म्हणूनच माझ्यासारख्या सर्वच महादेव भक्तांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा आणि त्यांचं देखील दर्शन कमी खर्चात व्हावं हीच एक मनापासूनची माझी इच्छा आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की बाबा केदारनाथांची बजेटमध्ये आपण यात्रा नेमकी कशी करायची आहे. तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया. भारतामध्ये बजेट ट्रॅव्हल जर का आपल्याला करायचं असेल तर एक नंबरचा ऑप्शन आहे तो म्हणजे रेल्वेचा प्रवास. ट्रेन ट्रॅव्हल केलं की फॉर शुअर तुमचा प्रवास हा सुरक्षित तर आहेच, शिवाय बजेटमध्ये देखील होतं. महाराष्ट्रातून तुम्ही कुठूनही आपलं तिकीट बुक करायचं आहे दिल्लीसाठी आणि आपल्याला सर्वप्रथम पोहोचायचं आहे दिल्लीमध्ये. आता तुम्ही केदारनाथचा प्रवास जेव्हा करणार आहे तेव्हा तुम्हाला हरिद्वारपर्यंत देखील गाडी उपलब्ध आहे मुंबईमधून. पण माझं रिकमेंडेशन असं राहील की तुम्ही महाराष्ट्रातून कुठूनही जर का प्रवास करताय तर सर्वप्रथम तुम्ही या दिल्लीपर्यंत. दिल्लीत जर का तुम्ही हजरत निजामुद्दीनला उतरलात, या स्टेशनवरून आपण जायचं आहे ISBT काश्मीरी गेट या बस अड्ड्यावरती. ISBT काश्मीरी गेट हा भारतातील सर्वात मोठा बसचा स्टॉप आहे, जिथून भरपूर राज्यामध्ये जाण्यासाठी बसेस या उपलब्ध आहेत. इथं तुम्हाला पोहोचल्यानंतर यायचं आहे उत्तराखंड परिवहन निगम या सेक्शनमध्ये, जिथून उत्तराखंडच्या बसेस ऑपरेट केल्या जातात. इथं आल्यानंतर तुम्हाला अगदी 10 ते 15 मिनिटाच्या अंतरानं दिल्ली ते हरिद्वार किंवा दिल्ली ते ऋषिकेश या बसेस आरामात मिळून जातील. माझं रिकमेंडेशन असं आहे की तुम्ही दिल्ली ते हरिद्वार कोणत्याही प्रायव्हेट बसनी प्रवास करण्यापेक्षा तुम्ही उत्तराखंड गव्हर्नमेंट बसेसनीच प्रवास करावा. दिल्ली ते हरिद्वार हे तिकीट 600 ते 700च्या आसपास आहे आणि जवळपास 5.5 तास लागतात हरिद्वार इथं पोहोचायला. तुम्ही दिल्लीमध्ये अगदी रात्री जरी पोहोचला असाल तर अगदी रात्री 2 वाजता जरी म्हणालात तरी तुम्हाला हरिद्वारला जाण्यासाठी दिल्लीतून आरामात बसेस मिळते. हरिद्वारमध्ये एक दिवस मुक्काम करा असं माझं रिकमेंडेशन असेल. हरिद्वारमध्ये राहायचं कुठं आणि एक्सपेन्सिव्ह आहे भरपूर असं तुम्ही जर का म्हणत असाल तर त्याच्यासाठी देखील एक पर्याय तुम्हाला सांगतो की हरिद्वारमध्ये आपण धर्मशाळेमध्ये राहू शकतो. अगदी मोफत जरी धर्मशाळा मिळाली नाही तुम्हाला तरी आपण स्वइच्छेनं थोडीफार एक देणगी देऊन आपण धर्मशाळेत आरामात एक दिवस राहू शकतो. दुसऱ्या दिवशी सकाळी आपण गंगा स्नान करून पुढच्या प्रवासाला सुरुवात करू शकतो. नसेल तर तुम्ही पहाटे 3 किंवा 4 वाजल्यापासून हरिद्वारमधून सोनप्रयागला जाण्यासाठी बसेस सुरू होतात. तर या बसेसनी थेट सोनप्रयागपर्यंतचा प्रवास सुरू करू शकतो. हरिद्वार ते सोनप्रयाग हे अंतर जवळपास 250 किलोमीटर आहे. आणि एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, ही तुम्ही नोट करून घ्या की जर का तुम्ही हरिद्वार किंवा ऋषिकेश इथून प्रायव्हेट बस किंवा गव्हर्नमेंट बस कोणती बस असू दे या बसेसने जर का जाणार असाल सोनप्रयागपर्यंत तर या बसेस फारच लिमिटेड आहेत. सकाळी 3:30 वाजल्यापासून या बसेस चालू होतात. ते जवळपास शेवटची बस ही 6:30 किंवा 7 वाजता सुटते. एवढ्या 3 ते 4 तासाच्या अंतरामध्येच बसेस आहेत. आणि माझं रिकमेंडेशन असं आहे की तुम्ही
ऑनलाईन बुकिंग केल्यानंतरच या मार्गावरती प्रवास करा. म्हणजे तुम्ही हरिद्वार किंवा ऋषिकेश जिथं कुठं मुक्काम केला असेल तिथून तुम्ही रेड बसवरून घारवाल मंडन निगम यांची तरी बस बुक करा, नसेल तर देवभूमी ट्रॅव्हल्स यांची बस बुक करा. मी जो प्रवास केला होता तर हा देवभूमी ट्रॅव्हल्स यांच्या बसनं केला होता. सर्व्हिस यांची चांगली होती. जवळपास हरिद्वार ते सोनप्रयाग 13.5 तास मला लागले होते पोहोचण्यासाठी. पहाटे मी 4 वाजता निघालो होतो आणि संध्याकाळी सोनप्रयागला मी 5-5:30च्या आसपास पोहोचलो होतो. तर हा संपूर्ण एक्सपिरियन्स माझा चांगला होता देवभूमी ट्रॅव्हल्स या बसमधून. अजून भरपूर ऑप्शन आहेत, असं नाही की फक्त मी सांगतोय म्हणून करा, बट अजून चेक तुम्ही करू शकता आणि ॲज पर दॅट तुमचं ट्रॅव्हल तुम्ही मॅनेज करा. आता मी सांगतो हरिद्वार ते सोनप्रयाग तिकीट नेमकं किती आहे. तर थोडंसं सिजनेबल आहे हे तिकीट. अगदी तुम्ही मे महिन्यात प्रवास केला तर थोडं तिकीट जास्त असेल आणि तुम्ही दिवाळीच्या आसपास कपाट बंद होताना प्रवास केला तर कमी असेल. ॲव्हरेज तिकीट यांचं असतं 700 ते 800 रुपये याच्या दरम्यान हरिद्वार ते सोनप्रयागपर्यंतचं. तर जवळपास आपण 3,500 रुपयांमध्ये पोहोचतोय केदारनाथच्या बेस कॅम्पला, म्हणजेच सोनप्रयाग गौरीकुंडापर्यंत. एकदा का आपण सोनप्रयागला उतरलो, बस अड्ड्यावरती आपल्याला बस सोडेल, तिथून कंपल्सरी आपल्याला बुलेरो टॅक्सी बुक करायची आहे आणि ही टॅक्सी आपल्याला 50 ते 70 रुपयांमध्ये सोडणार आहे केदारनाथचा बेस कॅम्प, म्हणजे पहिला स्टॉप गौरीकुंड इथं. तुम्ही म्हणाल की ही कंपल्सरी का आहे टॅक्सी, तर इथं मोठ्या वाहनांना प्रवेश नाहीये, शिवाय तुमच्या खाजगी वाहनांना देखील सोनप्रयागपासून गौरीकुंडला पुढं प्रवेश नाही. त्यामुळं सोनप्रयागला उतरल्यानंतर तिथून आपल्याला एनीहाऊ ही ट्रॅक्स बुक करावी लागते. म्हणजे आपल्या इकडं कशा वडाप असतात, सेम तशा वडाप असतात सोनप्रयागपासून गौरीकुंडला जाण्यासाठी. आणि तिथून पोहोचल्यानंतर आपल्याला ॲक्च्युअल ट्रेकला सुरुवात करायची आहे. गौरीकुंडमध्ये आपण एकदा पोहोचलो की नेक्स्ट आता आपल्याला काय करायचं आहे. आपण समजा आता रात्रीच्या वेळेला पोहोचलो असेल तर मी तुम्हाला सांगेन की तुम्ही विश्रांती घ्या आणि नेक्स्ट डे अर्ली मॉर्निंग सकाळी उठून ट्रेकला चालू करा. मी जो ट्रॅक केला होता, म्हणजे माझं जे स्मार्टवॉच आहे, ॲज पर दॅट स्मार्टवॉच मला टोटल 23 किलोमीटर बसलं होतं गौरीकुंड पासून केदारनाथांचं मंदिर. तर आणि इथे जे बोर्ड आहेत किंवा इथे जी लोक सांगतात हे सांगतात की 16 किलोमीटर आहे, बट ॲक्च्युली हे 16 किलोमीटर नाही आहे मंडळी. मी घड्याळ बघून तुम्हाला सांगतो 23 किलोमीटर एवढं मी ट्रेक केलं होतं. आणि एक सगळ्यात महत्त्वाची व्हेरी इम्पॉर्टंट गोष्ट आहे, तुम्ही फिजिकली फिट असाल देन ओनली यू कॅन डू द केदारनाथ ट्रेक. तरच तुम्ही फक्त केदारनाथांचं ट्रेक करू शकता. हे खूप म्हणजे खूप अवघड ट्रेक आहे. मी तुम्हाला भीती घालत नाही आहे, बट जी रिअल फॅक्ट आहे ती सांगतो. आपला जर का स्टॅमिना नसेल तर तुम्ही उगाच शरीराला फोर्स देऊ नका आणि फोर्सफुली हे ट्रेक करू नका. माझ्या मित्राला ऑक्सिजनचा खूप मोठा इश्यू झाला होता, त्यामुळे मी तुम्हाला ही गोष्ट हायलाईट करून सांगतोय. 23 किलोमीटरचं हे ट्रेक्स अगदी निवांतपणानं जरी पूर्ण करायचं म्हटलं तरी 12 ते 13 तासात आरामात एकदम रमत गमत विश्रांती घेत घेत आपण बाबाजींच्या दरबारात पोहोचतोय. आता आपण केदारनाथांच्या दरबारात पोहोचल्यानंतर सर्वात मोठा आपल्या पुढं पडलेला प्रश्न असणार आहे, तो म्हणजे मी नेमकं राहायचं कुठं. कारण तिथं तुम्हाला राहायसाठी हॉटेल तर दिसत असतात, पण त्यांचे रेट ऐकल्यानंतर आपल्या मनात असं येतं की बाबा मी इथंपर्यंत जेवढा खर्चात आलेलो आहे त्याच्यापेक्षा डबल रेट तू मला इथं एक दिवस राहण्यासाठीचं सांगायला लागवेस. 7,000, 8,000, 6,000 अशी इथले हॉटेलिंगचे रेट आहेत एका रात्रीसाठीचे. आणि पीक सीझन असेल तर तुम्ही विचारूच नका एवढा इथला रेट आहे. तर ह्याच्यासाठी तुम्हाला एक सिम्पल ट्रिक सांगतो. जिथं कुठं केदारनाथच्या परिसरात तुम्हाला टेंट दिसेल किंवा अशा पत्र्याच्या शेडमधल्या रूम दिसतील, अगदी बिनधास्तपणानं तिथं जायचं आणि त्याला म्हणायचं मला एका रात्रीसाठी बाबा तुझी रूम किंवा तुझा टेंट हवा आहे. तो देखील तुम्हाला म्हणेल 1,000-1,200. त्याला म्हणायचं 700 रुपयामध्ये तुला परवडत असेल तर दे, अदरवाईज मी दुसरीकडे बघतो. आरामात तो 700 रुपयामध्ये तुम्हाला देतो. तुमचं डील फायनल होऊन जातं. टेंट असू दे किंवा पत्र्याची रूम, अगदी 700 रुपये एकदम बॉटम रेट आहे. तुम्हाला 700 रुपयात आरामात एका रात्रीचा मुक्काम मिळून जाईल. फक्त याच्यामध्ये काय आहे, शेअरिंग असतं. जर का तुम्ही सोलो असाल तर शेअरमध्ये राहायला लागेल. तुमचा ग्रुप असेल तर मग काय प्रॉब्लेम नाही. 2,000, 3,000 किंवा 4,000 असं 5 जणांच्यात वगैरे रूम आपल्याला मिळतात. तर एक ॲव्हरेज तुम्हाला सांगतो केदारनाथमध्ये राहण्याचा खर्च टेंट किंवा पत्र्याच्या शेडमध्ये 700 रुपये एवढा येतो प्रति व्यक्ती. तर ही एक सिंपल ट्रिक आहे केदारनाथमध्ये बजेटमध्ये राहण्यासाठीची.
तर मंडळी, दिल्लीपर्यंतचा आपला रेल्वे प्रवासाचा खर्च आपण धरून चालूया 2,000 रुपये प्रति व्यक्ती. दिल्लीमधून हरिद्वारपर्यंत आपण बसचा प्रवास खर्च धरूया 700 रुपये. हरिद्वारमध्ये आपण समजा मुक्काम केला, आपल्याला काहीच मिळालेलं नाही आहे राहायसाठी आणि आपण डॉर्मेटरी किंवा पेईंग गेस्ट म्हणून राहिलोय, तर तिथं आपण 500 रुपये समजा दिले असं धरून चालूया. आणि हरिद्वार ते सोनप्रयाग हे बसचं 700 रुपये तिकीट. आणि केदारनाथमध्ये गेल्यानंतर तिथे जे आपण टेंटमध्ये किंवा शेडमध्ये राहणार आहे त्याचे एक 800 रुपये धरून चालूया. आणि समजा इन केस तुम्ही जर का सोनप्रयागलाच मुक्काम केलाय तर तिथले एक आपण 600 रुपये एक्स्ट्रा धरूया. तर असं तुम्ही महाराष्ट्रातून कोणत्याही शहरातून निघाला असाल तर 5,300 रुपये आपण राऊंड फिगर करूया, 5,500 तुम्ही पोहोचताय केदारनाथला, ज्यामध्ये तुमचं केदारनाथला जाण्याचा प्रवास खर्च आणि केदारनाथला जाताना आपण जिथे राहणार आहे तिथला राहण्याचा खर्च हा 5,500 रुपये इतका होईल. आणि येताना देखील परतीचा खर्च आपण एवढाच धरून चालूया. आणि त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग फूड जर आपण धरलं तर सर्वसाधारण 11,000 ते 12,000 इतक्या रुपयांमध्ये, 11,000 ते 12,000मध्ये आपला संपूर्ण केदारनाथपर्यंतचा प्रवास हा होणार आहे. याच्यामध्ये रेट हे वाढू शकतात, तुम्ही कोणत्या सीझनला जाता ते डिपेंड करतं. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय श्रीराम, हर हर महादेव.